आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जर मिठाचा खडा पडला तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही, अजित पवारांच्या जुन्या भाषणातील वाक्याचं स्टेटस किरण सामंतांकडून पोस्ट। नाना पटोले भंडारा जिल्हा प्रचार दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची माहिती, पटोलेंच्या घातपाताचा डाव आहे का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? लोंढेंचा सवाल। विधानसभेचे अध्यक्ष होते जे व्यक्ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे, त्यांची सिक्युरिटी आपण काढून टाकली। याच्यावरून आम्हाला अशी भीती वाटते की हे घातपात होऊ शकतो, त्याची चौकशी करायला काय हरकत आहे? अपघातानंतर नाना पटोले यांच्याकडून भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अपघात की घातपात, पोलीस चौकशी करतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काल भंडाऱ्याजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं। याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे। नाना पटोलेंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली। आमचा वैचारिक सामना असतो, आम्ही शत्रू नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली। मी त्यांना फोन केला, कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत। संजय राऊत नाना पटोलेंचे दुश्मन, पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावर शिरसाटांचं वक्तव्य। शंकेचे पाल चुकचुकते आमची पण, कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल, विरोधक असेल, तर तो संजय राऊत आहे। म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे। शिवसेनेनं उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या माथी मारली आहे। मवियात उत्तर मुंबईची जागा घ्यायला कुणीही तयार नव्हतं। पियुष गोयल यांच्या प्रचार सभेत फडणवीसांचं वक्तव्य। सीट कोणीच घ्यायला तयार नव्हतं। ते म्हणायचे नाही हे तुम्ही घेऊन टाका, हे म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका। शेवटी उबाठाने काँग्रेसच्या माथी मारली। आता काँग्रेसवाले शोधत फिरतात, उमेदवार द्या, उमेदवार द्या। आम्हाला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे, गरिबी हटवायची आहे, मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, देवेंद्र फडणवीसांचं विधान। बारामतीतून माघार घेऊ नको सांगण्यासाठी विजय शिवतारेंना अनेकांचे फोन। कोणाचे फोन आले ते शिवतारेंनी दाखवल्यानंतर वाईट वाटलं, अजित पवारांचं वक्तव्य। लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको, माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव, फॉर्म ठेव। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते, तुम्ही म्हणाल काय राव कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय। म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही, आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय। शिवतारेंना फोन करणारे नेते कोण मला जाणून घ्यायला आवडेल, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मला याची माहिती नाही, ते कोण नेते आहेत हे मलाही आवडेल समजायला।